वर्षी आणि गेल्या वर्षी रब्बीच्या जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस पडतो। गेल्या वर्षी आणि या वर्षी अजिबात पाऊस पडला नाही। सोलापूर जिल्ह्यातल्या 11 तालुक्यामध्ये गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं शासनानं सगळ्या गावामध्ये 1050 गावामध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली होती आणि चालू वर्षी पाऊसच नसल्यामुळं, परतीचा पाऊसच नसल्यामुळं जिल्ह्यातील आणि विशेषतः सांगोला तालुक्यातील सगळे नद्या, नाले, ओढे, विहिरी, इंधन विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत आणि जानेवारी महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे। जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातली जवळजवळ गेल्या वर्षी आणि चालू वर्षामध्ये ती निम्मी जनावरं विकली गेलेली आहे मातीमोल किमतीनं। सांगोल्यामध्ये मातीमोल किमतीनं विकलेली आहे बाजारामध्ये। अशा परिस्थितीमध्ये शासनानं याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी टिंबूचं पाणी मान नदीमध्ये, कोरडा नदीमध्ये, तसंच म्हैसाळचं पाणी कोरडा नदीमध्ये सोडावं, कुकडीचं पाणी करमाळा भागामध्ये सोडावं, राजेवाडी तलावामध्ये पाणी सोडावं, चिंचोली तलावामध्ये पाणी सोडावं। अशा तऱ्हेच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातले सगळे आमदार या ठिकाणी बसलेले आहेत। याची माननीय सदस्य दिलीप वळसे पाटील माजी अध्यक्ष यांनी सभागृहामध्ये त्याची प्रस्ताव सभागृहामध्ये या संबंधीची माहिती अध्यक्षाला आणि सभागृहाला दिली। माननीय मुख्यमंत्र्यांनी पंकजाताई मुंडे यांना पाठवून या बाबतीमध्ये उद्या बैठक घेऊन यासाठी उपाययोजना केली जाईल अशा तऱ्हेचं आश्वासन दिलं। म्हणून आम्ही कुटुंब सभागृहामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। उद्याच्या बैठकीनंतर काय करायचं हे ठरवलं जाईल।